चलेगी, नहीं चलेगी। राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। लेके रहेंगे आजादी, गुरुवाद से आजादी, भ्रष्टाचार से आजादी, विपरीत से आजादी, भ्रष्टाचार से आजादी। अरे कैसे ना देगा आजादी, अरे कैसे ना देगा आजादी, डंडे भाई से आजादी, भ्रष्टाचार। आपका नाम क्या है? मेरा नाम मोहम्मद जकाउल्लाह मोहम्मद आजम। आज के बारे में क्या बता सकते हैं? आज के बारे में बता सकते हैं कि हमारे कांग्रेस पार्टी के राहुल गांधी जी ये छात्रों के इसमें वहाँ गए थे, उनको बहुत उनके ऊपर मारपीट हुई। और पेपर लीक का जो मामला है, यहाँ पे दिन में से 3 बार रतन खत्री मटका काटता है, उसका कुछ लीक नहीं होता है, लेकिन हमारे छात्रों का पेपर लीक हो जाता है। हाँ, रतन खत्री का कभी आंकड़ा भी ये नहीं होता और हमारे छात्रों का पेपर लीक होता है। तो मैं तो बोलता हूँ कि अपने रतन खत्री को इसका पहरेदार बना दो, अपना पेपर भी लीक नहीं होगा। ये ऐसे बोलना है मेरा, सरकार को बाजू करो और हमारे छात्रों पे जो अत्याचार हुआ, जो अन्याय हुआ, जो उनका खून बहा है, एक एक खून कतरे का हिसाब मांगेंगे। ज्या प्रकारे आपण बघतोय या देशामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी युवकांना, नागरिकांना, शेतकऱ्यांना झगडावं लागतं, आंदोलन करावी लागतात आणि संविधानानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना अधिकार दिलाय की भाषण स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे। विद्यार्थ्यांनी स्वतःच्या बेरोजगारी एवढी वाढलेली आहे देशात की विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले। एकतर यांनी सांगितलं होतं की आम्ही 2 लाख नोकऱ्या दरवर्षी देऊ, 2 कोटी नोकऱ्या देऊ, परंतु हे पेपर घेत नाहीत। पेपर घेतला तर हेच लीक करतात आणि जबाबदारी कशी घ्यायची, राजीनामा घ्यायचाच नाही, ही यांची एक आडलेली भूमिका आहे। आपण बघतो की मागच्या काळात लाल बहादूर शास्त्री यांनी छोटासा रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला होता, तर त्यांनी नैतिकता त्यांची दाखवून राजीनामा दिला होता, परंतु ज्या हक्कासाठी विद्यार्थी तिथं लढत होते त्या मुलींना, त्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली आणि यांचं पोट भरलं नाही। यांच्याजवळ पोलीसचा साठा अपुरा होता, म्हणून त्यांनी हरियाणातले त्यांचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते बोलून पोलिसांना सोबत घेऊन या विद्यार्थ्यांवर, विद्यार्थिनीवर, मुलींवर अमानुष अत्याचार केला आणि ते सर्व पाहायला न गेल्यामुळे आणि कुठल्याही प्रकारचं यांना नैतिकता नाही राहिली आणि इतका हे जुलमी सरकार आहे की यांनी आजपर्यंतही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना, ज्या संघटनेच्या लोकांना त्यांनी चर्चेसाठी बोलवलं त्यांना 2 तास वेटिंग मध्ये बसवलं आणि त्यांना वेळ दिला नाही आणि वेळ काढून देण्याची यांची भूमिका आहे। हे एक हुकुमशाह, जिथपर्यंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत राहतील तेव्हा काँग्रेस त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरेल। आणि आज या इथे एवढंच आम्ही सांगू शकतो की छात्रों के सम्मान में कांग्रेस है मैदान में। जुलै महान क्रांतिकारक चंद्रशेखरजी आझाद यांची जयंती आणि भारतीय असंतोषाचे जनक बाळ गंगाधर टिळक यांची सुद्धा आज जयंती आहे। या दिवसाचं महत्त्व साधून आम्ही भारतीय विद्यार्थ्यांवर जो अन्याय होत आहे, नीट पेपर लीक झाल्यामुळे जंतर मंतरवर जे विद्यार्थी न्याय मागण्यासाठी तिथे गेले होते, तर त्यांच्यावर जो अमानुष या ठिकाणी लाठीचार्ज झाला, तर त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते माननीय राहुल भाऊ बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज एकत्रित आलो आहोत। मुलं जे पेपरसाठी तयारी करतात त्याच्या मागे मुलांची 10-10, 12-12 वर्षांची मेहनत असते, आई वडिलांचा खूप त्याग त्याच्या मागे असतो आणि या सरकारला यशाची काही घेणं देणं नाही। पैशासाठी हे पेपर आज पूर्ण पेपर लीक होत आहेत, तर याचा परिणाम हा येणाऱ्या पिढीवर होणार आहे। त्यामुळे आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते या घटनेचा जाहीर निषेध करतो। तन्वी सचिन शेटे, चिखली। जे विद्यार्थ्यांसोबत चुकीचं चालू आहे, अन्याय चालू आहे, पेपर लीक मुळे आम्ही काय करावं, विद्यार्थ्यांनी कुठे जावं, आमचं भविष्य धोक्यात आहे। सध्या सरकारने जबाबदारी घ्यायला पाहिजे, धर्मेंद्र प्रधानने इस्तीफा द्यायला पाहिजे, राजीनामा द्यायला पाहिजे।